प्रार्थना प्रिय बाल मंडळ मित्र हो, आज इथं जे तुम्ही सामुदायिक प्रार्थना केली निमित्त होतो सार्थकचा वाढदिवस. आपण पाहतो वाढदिवसाचं फार फॅड आता आलेला आहे हल्ली. वाढदिवस म्हटलं की केक, आणि ते केक खाण्यासाठी सर्व मुलांची झालेली असते गडबड धांदल की हा कधी केक कापला जाते कधी आपल्या पोटात जाते. परंतु आपल्या आई वडिलांना तुम्ही एखाद्या वेळेस विचारता स्वतःच्या आई वडिलांना की तुमचा वाढदिवस साजरा झाला का बा, झाला असेल तर मग केक वगैरे आणला होता का. तर हे केक संस्कृती आपली नाही आहे, हे विदेशी संस्कृती आहे. त्या केक मध्ये असला तर तो शाकाहारी असते, नाही तर प्रत्येक केक मध्ये अंडे मिसळलेले आहे. अंडे ज्यांना चालत नाही त्यांनी केक कधी खाऊ नका. हा केक हा मांसाहारीच आहे. तर त्या केक कडे सर्वांचं लक्ष राहते. त्या वाढदिवसाचं कोणाला काही घेणं नसते, लाभ काय होईल याच्याकडे लक्ष असते. म्हणून आपण केक विरहित वाढदिवस साजरा करा. केक आणूच नका. केकच्या व्यतिरिक्त तुम्ही मसाला युक्त दूध पाजा, काजू बदामचं दूध पाजा. या मसाला आम्हाला दूध घेऊनच जाऊ दे त्यांना. बैठो, दूध चिवडा बनवा, काही मिठाई बनवा. बैठो, येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही द्या. आणि वाढदिवस त्याचा शब्द जरी वाढ असला तरी तो आपल्या आयुष्यातला घट दिवस असतो. जय गुरुदेव. आपल्या आयुष्यात कमी झालेलं असते, परंतु आपण त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. वाढदिवस साजरा करू नका असं माझं म्हणणं नाही, परंतु वाढदिवसाला संकल्प दिवस म्हणून साजरा करा. बैठो अक्षय. तर तो संकल्प दिवस म्हणून साजरा करा. आपल्याला संकल्प काय करायचा आहे, तर आपल्या जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत, फक्त दात दाखवू नका, आपल्या जीवनातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत ह्या सोडून देण्याचा संकल्प आपण त्या वाढदिवसाला केला पाहिजे. तो म्हणता आम्ही लहान लहान आव्हान आमच्या जीवनात कशाने वाईट गोष्टी आहेत, आम्ही काही व्यसन करत नाही. परंतु आजकाल तुमच्या मुलांमध्ये सुद्धा व्यसन लागलंय, आणि ते व्यसन आहे मोबाईलचं, मोबाईल मधल्या गेमचं. आता अर्ध्या घंट्याच्या आधी आपला हा मंत्री मोबाईल, एक तर मोबाईल सोडेल, नाही तर मोबाईल मधले ते गेम तरी सोडेल. हा संकल्प असला पाहिजे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि कोणी म्हणत असेल नाही आम्ही मोबाईलही खेळत नाही, त्यातले गेमही खेळत नाही, तर भविष्यामध्ये असे काही चांगले संकल्प करा की बा आता मी माझ्या जीवनामध्ये असा संकल्प करतो वाढदिवसाच्या निमित्तानं की माझा वर्गात पहिला नंबर आला पाहिजे. मी इंग्रजीच्या 20 म्हणी पाठ करीन. इंग्रजी म्हणी माहित आहेत का तुम्हाला? कोणाला माहित आहे? हात वर करा. गुड थॉट्स, गुड थॉट्स माहित आहे तुम्हाला? थॉट्स बोले तो विचार, सवय बोले तर हॅबिट, हॅबिट म्हणजे सवय, थॉट्स म्हणजे विचार. तर चांगले विचार हे इंग्लिश मध्ये माहिती का तुम्हाला? कसं आहे सांग माहिती? सार्थक सांगते, सार्थक सांग. हे जागतेपणाचे स्वप्न आहे. ऑफिस की ऑफ सक्सेस अशा यशाचे गुरु किल्ले. ते पहिला एक, तो दुसरा, त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला तिसरा. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप, म्हणजे रिकामा डोकं हे शैतानाचं घर आहे. प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम, म्हणजे तुमचा वेळ वाया घालू नका, व्यर्थ गमावू नका. मेड फॉर इच अदर, म्हणजे दोघं जण जे बनतात पती पत्नी हे एकामेकासाठी बनलेले आहेत, त्याच्या वेळेस वापरले जाते मेड फॉर इच अदर. तर अशा तुम्ही 20 म्हणी वाढदिवसाच्या निमित्त मी 20 म्हणी पाठ करेल. आणि ह्या म्हणी तुम्ही फटाफट जर बोलले तर समोरच्यावर फार प्रभाव पडते. त्याला वाटते बा हे पोरगं हुशार आहे, पोरगी सुद्धा हुशार आहे, असं जर तुम्ही बोलले आणि त्या म्हणीचा अर्थ जर तुम्हाला समजला तर जीवनामध्ये चांगले विचार, याला गुड थॉट्स म्हणतात. याच्या कॉन्व्हेंट मध्ये असते ते गुड थॉट्स सांगायचं दररोज. सुविचार म्हणजे गुड, सु म्हणजे चांगला, गुड विचार म्हणजे थॉट्स, सुविचार म्हणजे गुड थॉट्स. तर हे तुमच्या जीवनामध्ये वाढदिवसाच्या निमित्त तुम्ही संकल्प करायचा आहे. असो
आपल्या या सामुदायिक प्रार्थनेनंतर भजनाचं सुद्धा नियोजन आहे. प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला चांगला स्वादिष्ट आणि गोड काजू बदामचं दूध इथं मिळणार आहे. ते सर्वांनी प्राशन करायचं आहे. नंतर तुम्ही भजनामध्ये जर सामील झाले तर भजनामध्ये सुद्धा मध्ये मध्ये त्या गोष्टीचा लाभ आहे. म्हणून मी तुमचा खूप वेळ घेतला, म्हणून माझे वाढदिवसाच्या निमित्त आयोजित या सामुदायिक प्रार्थनेवरचे 2 शब्द इथं आठवते घेतो. याच्यानंतर तुम्ही तुमच्या वाढदिवसाला सुद्धा असं काही पारमार्थिक कार्यक्रम ठेवसाल अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. तुमचा सुद्धा संकल्प असेल. केक लय खाऊ घातले लोकायले कोणी नाव घेत नाही. उलटून ते आता अंगाले लावणं चालू आहे, घालायला लावतात, हजारो रुपयाचे फटाके फोडल्या जातात. काही काम नाही या गोष्टीचं. हे आपल्या राष्ट्राचं म्हणजे नुकसान आहे. म्हणून असे वाढदिवस साजरे करत चला. एवढंच बोलतो आणि इथं